बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिकी कराड यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये शरणागती पत्करली आहे। त्यांची चौकशी होऊन योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईलच। मात्र ज्या पद्धतीने गेल्या आठवडाभर वाल्मिकी कराड यांचे समर्थक आणि विरोधक सक्रिय झाले आहेत ते पाहता त्यांचे उदात्तीकरण होऊ नये ही सर्वसाधारण अपेक्षा आहे। नमस्कार, मी ललना थोरात आणि आपण पाहत आहात सागर डिजिटल। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे। मरगळ आलेल्या विरोधकांना यामुळे एक प्रकारची ऊर्जाच मिळाली आहे। त्यानंतर सुरू झालेल्या आरोपांच्या फैरी वाल्मिकी कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात। स्वतः पंकजा मुंडे यांनी एक जाहीर सभेत त्यांच्याबद्दल बोलताना म्हटले होते, वाल्मिकी कराड यांच्याविषयी धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर विरोधकांकडून वाल्मिकी कराड यांना लक्ष्य करण्यात आले। भ्रष्टाचारासह बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी काही प्रकरणे उपस्थित करून विरोधकांनी वाल्मिकी कराड यांच्यावरती अनेक आरोप केले आहेत। दरम्यान वाल्मिकी कराड यांनी शरण येण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। राजकीय द्वेषापोटी माझ्या विरोधात आरोप केले जात असून जर पोलीस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल ती मी भोगण्यासाठी तयार असल्याचं ते म्हटले आहे। मी वाल्मिकी कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। एकंदरीतच वाल्मिकी कराड खरोखरच दोषी आहेत किंवा नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच। मात्र वाल्मिकी यांच्या समर्थकांनी त्यांचा वाल्मिकी करू नये ही सर्वसाधारण अपेक्षा असणार आहे। अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या विषयांचा लेखाजोखा पाहण्यासाठी पाहत रहा सागर डिजिटल।